नमस्कार. बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उमेदवाराची घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र 2 दिवसापूर्वीच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गेल्या लोकसभेचे जे उमेदवार होते बजरंग बाप्पा सोनवणे त्यांनाच पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिग्गज नेत्या आणि राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांनी उमेदवारी जाहीर होताच संपूर्ण बीड जिल्हा ढवळून काढला आहे आणि ठिकठिकाणी बेरजेचं राजकारण करत त्यांनी प्रत्येकाशी जाऊन भेट घेतली आणि प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच पंकजा मुंडे या पुढे निघून गेल्याचे दिसून येते. बजरंग बाप्पा सोनवणे यांची उमेदवारी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आली असली तरी शिवसंग्रामच्या नेत्या स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या सुविद्य पत्नी ज्योतिताई मेटे याही या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बीड लोकसभा मतदारसंघ हा स्वर्गीय दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु यावेळी स्वतः पंकजा मुंडे या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीच्या दरम्यान पंकजा मुंडे यांनी कोणतीही नकारात्मक भाषा न वापरता केवळ आणि केवळ सकारात्मक मुद्द्यांवर आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक व्हावी अशा प्रकारचा जोर मांडलेला आहे. ठिकठिकाणी बोलताना त्या सांगतात की मी जातीपातीच्या आधारावर मते मागणार नाही, तर मी विकास आणि विश्वास याच्या जोरावर ही निवडणूक लढवणार आहे. त्यांच्या विरोधातील बजरंग बाप्पा सोनवणे यांनीही गेल्यावेळी लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांनाही चांगल्या प्रकारे मतदान मिळालेले होते. 5,20,000च्या वर मते बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मिळवली होती. तर गेल्यावेळी खासदार म्हणून डॉक्टर प्रीतमताई मुंडे या विजयी झाल्या होत्या. 2 लाख मताच्या फरकांनी प्रीतमताई मुंडे यांचा विजय झाला होता आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांनी त्यांना चांगली लढत दिली होती. यावेळी पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग बाप्पा सोनवणे यांची लढाई असणार आहे. ही लढत कशी होते याकडे बीड जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. मात्र आपल्यासमोर पंकजा मुंडेचे कोणतेच आव्हान नसल्याचे वक्तव्य बजरंग बाप्पा सोनवणे यांनी केले आहे. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी होते का अशा प्रकारचं चित्रही बघणे खरं तर उत्सुकतेचं ठरणार आहे. मात्र ही निवडणूक जातीपातीची होऊ नये तर ती विकासाच्या मुद्द्यावर व्हावी अशी वारंवार अपेक्षा पंकजा मुंडे या व्यक्त करताना दिसत आहेत. पंकजा मुंडे सध्या मला कोण समोरचा उमेदवार आहे याच्याशी देणं घेणं नाही, मी माझ्या कामावर, माझ्या विश्वासावर आणि जनतेच्या पाठबळावर ही निवडणूक लढवत असून माझी निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. कोणताही उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत उभा राहिला तर मला मतदान का करावे, मतदान केल्यानंतर मी कोणती विकास कामे करेल अशा प्रकारची आश्वासने देतात. मात्र मला जनतेला हे सांगण्याची गरज पडत नाही, कारण जनताच मला स्वतः ताई तुम्ही हे केलं, ताई तुम्ही ते रस्ते केले, ताई तुम्ही हा विकास केला अशा प्रकारचे स्वतः नागरिक सांगत आहेत. त्यामुळे माझा हा एक प्लस पॉईंट असल्याचे पंकजा मुंडे म्हणतात. मी पालकमंत्री असताना केलेली विकास कामे आणि प्रामाणिकपणाने राजकारणात सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालण्याची माझी पद्धत, त्यामुळे बीड जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे आणि या जनतेला विकास प्रिय आहे आणि त्या जोरावरच मी जनतेच्या दारामध्ये आशीर्वाद मागत असल्याचे पंकजा मुंडे सांगत आहेत. मात्र यावेळी पंकजा मुंडे यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये मी पाडणारच अशा प्रकारचा चंग बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मांडलेला आहे. यावेळी बजरंग बाप्पा सोनवणे हे मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत त्यांनी स्वतः दिले आहेत. काही झाले तरी मी शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण या निवडणुकीमध्ये समोरचे उमेदवार कितीही दिग्गज असले तरी त्यांचे आव्हान न मानता ही निवडणूक मी जिंकूनच दाखवणार अशा प्रकारचा निर्धारच बजरंग बाप्पा सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. या 2 लढतीमध्ये आणखी एक ट्विस्ट येण्याची शक्यता बीड लोकसभा मतदारसंघात दिसून येत आहे. स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं श्रीमती ज्योतिताई मेटे याही लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी करत असून बीड जिल्ह्यातील जनतेने मला ही लोकसभा निवडणूक लढवावी अशा प्रकारचा आग्रह केल्याचे
ज्योतिताई मेटे ह्या सांगत आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे विरुद्ध पंकजाताई मुंडे विरुद्ध ज्योतिताई मेटे अशी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात ही तिरंगी लढत होणार का, किंवा बीड जिल्ह्यातील जनता या तिघांपैकी कोणाच्या मागे आपले आशीर्वाद उभे करणार हे पाहणे खरे तर उत्सुकतेचे ठरणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि या व्हिडिओला कॉमेंट करायला मात्र विसरू नका. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.